नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता फायनली रागिणीला जेलमध्ये टाकलेलं असतं। स्वतः आकाश गायकवाड सरांना फोन करून इथे घरी बोलावून घेतो आपल्या टीमबरोबर आणि रागिणीला अरेस्ट करायला सांगतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अभिजित आणि भूमीच्या प्लॅनमुळे रागिणीने स्वतःच्या तोंडून आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते। रागिणीचं सत्य समोर येतं की अभिजितच्या खुनाच्या मागे जर कुणाचा हात आहे तर तो रागिणी पटवर्धन हिचाच आहे। तिनेच आपल्या पोटच्या मुलाचा अभिजितचा खून केलेला आहे ही गोष्ट आता तिने स्वतःच्या तोंडून सगळ्यांना सांगितलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिणीचं सत्य समोर आल्यानंतर आपोआपच इथे आता अभिजितचं सत्य समोर आलेलं असतं। आतापर्यंत अभिजित म्हणून घरामध्ये वावरणारा हा अभिजित नसून बलदेव आहे ही गोष्ट आता भूमीने सगळ्यांना सांगितलेली असते। पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता बलदेवचं सत्य समजल्यानंतरसुद्धा इथे आकाश बलदेवला भावाचं स्थान देतो आणि त्याचबरोबर आपल्या ऑफिसमध्ये त्याला जी त्याने नोकरी दिलेली आहे, जी रागिणीची जागा त्याने बलदेवला दिलेली आहे, ती जागा तो पुन्हा बलदेवकडून काढून घेत नाही। तर इथे ऑफिसमध्ये दिलेली नोकरी आकाश आता बलदेवची तशीच ठेवतो आणि त्याला भावाचं स्थानसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये देतो। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच आता आकाश थांबत नाही। रागिणीला आता प्रॉपर्टीमधून पूर्णपणे बेदखल करून टाकतो आणि तिची रवानगी जेलमध्ये तर केलेलीच असते, पण त्याचबरोबर प्रॉपर्टीमधून तिला बेदखल केल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेजण आपल्या आयुष्याला इथे नवीन सुरुवातसुद्धा करतात। तर इथे त्यांनी आपल्या सुखाच्या संसाराला सुरुवात केलेली असते। प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे भूमी आणि अभिजित या दोघांनी रागिणीला आता चेतावणी दिलेली असते की दसऱ्यापर्यंत इथे स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करायचा आणि जर तू अभिजित बरोबर काय केलेस हे जर तू स्वतः सांगितलं नाहीस तर मी माझं तोंड उघडणार, मी सगळ्यांना सांगणार की तू अभिजित बरोबर काय केलेलं आहेस ते, असं आता बलदेव रागिणीला म्हणतो। त्याच्यानंतर भूमी रागिणीला म्हणते की येत्या विजयादशमीच्या दिवशी तुम्ही स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली द्यायची आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर मी सगळ्यांसमोर तुम्हाला एक्सपोज करणार, तुमच्या तोंडून सत्य वधून घेणार, असं इकडे भूमी रागिणीला म्हणते। चारी बाजूने रागिणीची जणू काही प्रेक्षकांनो कोंडी झालेली असते, कोंडी। काय करावं रागिणीला काहीही कळत नसतं। तिला वाटत असतं की हा माणूस अभिजित नाही आहे, हे कन्फर्म आहे, हा कोणीतरी तोतया आहे जो मला फसवण्यासाठी इथे आला आहे। कारण का अभिजितचा खून तर मी स्वतःच्या हाताने केला आहे, त्याच्यामुळे हा माणूस अभिजित स्वतःला म्हणवतोय या गोष्टीवरती घरातले सगळेजण विश्वास ठेवतील, मात्र मी विश्वास ठेवणार नाही आहे। आणि हा आता बलदेव भूमीची मदत करत असतो कारण त्याला पैशांची गरज असते त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी आणि इथे भूमीला एका अशा माणसाची गरज असते जो की खूप जास्त प्रामाणिक असेल आपल्या कामाला घेऊन आणि जो तिला मदत करेल रागिणीला एक्सपोज करण्यामध्ये। अशा व्यक्तीची तिला गरज असते आणि तो माणूस आता तिला मिळालेला असतो बलदेवच्या रूपात। भूमीने आता बलदेवच्या आईचा ऑपरेशनचा वरती जो काही गोळ्या औषधांचा खर्च असतो तो सगळा आता भूमी करते आणि ती म्हणते की हे बघा दादा, तुमची आई ती माझी आई, अजिबात संकोच करू नका, त्यांचा जो काही खर्च असेल सगळा मी करेन, फक्त तुम्हाला माझी मदत करायची आहे। आणि इथे बलदेव अगदी तेव्हापासून भूमीला जो ताई म्हणतो तो तिला अगदी स्वतःची ताई मानतो कारण तिच्यासाठी स्वतःच्या जीवाचा सुद्धा तो विचार करत नाही, स्वतःच्या जीवाची बाजी लावून तो भूमीचा जीव वाचवतो। म्हणजे अगदी एका सख्ख्या भावाने आपल्या बहिणीसाठी जे केलं असतं ना, किंवा केलंही नसतं, ते इथे बलदेवने भूमीसाठी केलेलं असतं। भूमीवरती येणारा वार त्याने स्वतःच्या हातावरती झेललेला असतो आणि त्या क्षणी भूमी आता दुसऱ्याच दिवशी लगेचच बलदेवच्या हातामध्ये राखी बांधते आणि त्याचा भाव म्हणून मनापासून सुद्धा स्वीकार करते। फक्त तोंडाने बोलत नाही तर ती आपल्या आयुष्यामध्ये त्याला भावाचा दर्जा हा राखी बांधून देते। त्यानंतर प्रेक्षकांनो, आता भूमीचा जीव बलदेवने वाचवल्यानंतर इथे आता आकाश तर लगेचच त्याला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी देतो।
तो म्हणत असतो की आता हा तर अभिजित आहे, अजूनपर्यंत आकाशला माहितीच नाही आहे की तो बलदेव आहे. आकाशला वाटते की हा माझा भाऊ अभिजित आहे आणि तो आता सुधारला आहे. आकाशला काय फक्त प्रेक्षकांनो, आकाश इमोशनल पर्सन आहे. त्याच्याबरोबर कुणीही जरा गोड बोललं तरी तो लगेच त्या माणसासाठी वाटेल ते करू शकतो, त्याच्यावरती तो विश्वास ठेवू शकतो. आणि तेच आता बलदेव आणि इथे अभिजितच्या बाबतीत आकाश करतो. भूमी त्याला म्हणते की आपण एक काम करूया ना, अभिजितला ऑफिसमधली त्याची पोस्ट परत देऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की त्याची पोस्ट नाही, तर आपण आता रागिनी आत्याची पोस्ट त्याला देऊया. रागिनी आत्या आतापर्यंत जे काम करत होती ना, ते काम आता आपण अभिजितला द्यायचं. कारण भूमीच सांगते की आता आत्यांची तब्येत ठीक नसते, त्यांना चक्कर वगैरे यायला लागले, घर ऑफिस त्यांना होणार नाही, त्याच्यामुळे आता आत्यांना फक्त आराम करू दे. आता मी पण परत आली आहे आणि अभिजितसुद्धा परत आली आहेत ना. अभिजित ऑफिसमध्ये काम बघतील, राजाराम काका आहेत, अथर्व आहे, तू आहेस आकाश, आणि झालंच तर मी सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता अभिजितला ऑफिसची जबाबदारी द्या आणि इथे आत्यांना आता रिटायर करा, तिला आराम करू द्या. तेव्हा आकाशने इथे आता रागिनी पटवर्धनची जी पोझिशन असते ती अभिजितला दिलेली असते. डॉक्युमेंटवरती सह्या वगैरे झालेल्या असतात. रागिनीला राग येतो खूपच जास्त, ती आता इथे चावळलेली असते. तिला असं वाटत असतो कुणाचा खून करू, कुणाला कापू, कुणाला मारू, अशी तिची अवस्था झालेली असते. चारी बाजूने भूमीने तिची कोंडी केलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता फायनली दसऱ्याचा दिवस आलेला असतो. त्या दिवशी आता रागिनीला एक्सपोज करण्याची वेळ आलेली असते. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की ताई, अगं काय करायचं, हिला एक्सपोज कसं करायचं. तेव्हा भूमी म्हणते की आपल्याला आता आपण आपल्या प्लॅनच्या शेवटच्या टप्प्यावरती आलो आहे, आता दुर्लक्ष करायचं नाही आहे, आपल्याला आपलं प्लॅनिंग असंच सुरू ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत रागिनी पटवर्धनला आपण सगळ्यांच्या समोर, आकाशच्या समोर एक्सपोज करत नाही ना, तोपर्यंत आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असं म्हणायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, हे बघ दादा, आता आपल्याला उद्या काय करायचं आहे, कशा पद्धतीने रागिनी पटवर्धन यांना एक्सपोज करायचं आहे ना, ते मी तुम्हाला सांगते. तेव्हा इथे भूमी आता रागिनीची नस ना नस ओळखत असते. तेव्हा इथे रागिनी आता कशा पद्धतीने घाबरेल, काय करायचं, हे सगळं आता भूमी बलदेवला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दसऱ्याचा दिवस आलेला असतो. दुसऱ्या दिवशी दसरा असतो, विजयादशमीचा दिवस आलेला असतो आणि त्या दिवशी आता रावणासारखी इथे रागिनी जी असते तिला एक्सपोज करण्याची वेळ आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अभिजित म्हणतो, हे बघ आई, उद्या दसरा आहे, विजयादशमी आहे आणि उद्या तू तुझ्या तोंडून तुझ्या गुन्ह्याची कबुली द्यायची आणि जर तू असं नाही केलंस ना, तर सत्य मी सांगून टाकेन. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी घाबरलेली असते. रागिनी बाहेर जाते आणि आपल्या गुंड लोकांना सांगत असते की काहीही करा, पण तो जो कुणी अभिजित म्हणून जो इथे तोतया आलाय ना, त्याचा गेम करून टाका, त्याला लवकरात लवकर उडवून टाका, काहीही करा, जागच्या जागी मारलत ना तरीसुद्धा चालेल, नंतरचं नंतर बघू, पण हा अभिजित जिवंत नाही राहिला पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ते बोलणं बलदेवने ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो, काय आई, काय म्हणालीस तू आता तुझ्या माणसांना, तू त्यांना पुन्हा मला मारायची सुपारी दिली आहेस का, मला एकदा मारून तुझं पोट भरलेलं नाही आहे का, म्हणून पुन्हा माझी सुपारी देतेस मारण्यासाठी. हे बघ आई, तू भूमीला मारण्यासाठी गुंड पाठवलेस, भूमीचं किडनॅपिंग तूच केलंस, हे मला कळलेलं आहे, मला सगळं सत्य माहिती आहे आणि आता पुन्हा पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करतेस तू. पण हे बघ, माझ्या नशिबामध्ये जिवंत राहणं आहे, म्हणून माझ्यावरती इतका मोठा संकट आला तुझ्यामुळे, तरीसुद्धा मी जिवंत राहिलो, मी जगलो. पण आता तुला ते बघवत नाही आहे का, ह्या प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी, इथे या संपत्तीसाठी अजून किती जणांचा खून करणार आहेस तू. अगं, एकदा माणसाला ठेच लागली तर तो दुसऱ्या वेळेला चालताना नीट बघून चालतो. तुला तर किती वेळा इथे खास खलगे आले गं, किती वेळा ठेच लागली, भूमीने तुला किती वेळा संधी दिली सुधारण्याची. या आकाशच्या आईवडिलांना संपवलंस तू, बरोबर ना. त्यानंतर भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास, त्या आकाशला मारण्याचा प्रयत्न केलास, त्यांच्या जन्माला आलेल्या बाळालासुद्धा सोडलं नाही आहेस गं तू, बरोबर. तरीसुद्धा इथे तुझं पोट भरत नाही आहे, म्हणून तू आता पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करतेस ह्याच प्रॉपर्टीसाठी.
शांतपणे जगता येत नाही आहे का तुला? अगं माणूस, मुलं जर चुकीच्या रस्त्यावरती गेली तर आई त्यांचा कान पिळून त्यांना सरळ रस्त्यावरती आणते आणि तू तू भाग पाडलंस मला चुकीच्या रस्त्यावरती जायला. आणि आता मी सुधारलो आहे आणि तुलासुद्धा सुधारायला सांगतो आहे, तर तुला ते जमतच नाही आहे का आई? का का असं करतेस तू? तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, मला मारायच्या आधी ना तुझाच काटा काढतो मी, तेव्हा सगळेजण सुख शांतीने जगतील, आकाशभूमी सुखाने संसार करतील. जेव्हा तू मरून जाशील थांब. आणि तो आता चाकू काढतो, एवढा मोठा धारदार चाकू काढून तो इथे आता रागिणीच्या गळ्याला लावतो. रागिणीच्या गळ्याला तो चाकू लावल्यानंतर रागिणी खूपच जास्त घाबरते. अभिजित म्हणतो, आई तू मेलेलंच बरं, तू जेव्हा मरशील ना तेव्हाच या घरामध्ये सुख शांती येईल. आणि तो आता चाकू काढून तिचा खून करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, आई तू मला मारलंस ना, तू मला मारण्याचा प्रयत्न केलास, मग तुलासुद्धा जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही आहे. थांब आई थांब. आणि इथे अभिजित आता रागिणीचा जणू काही खून करण्याचा प्रयत्न करतोय असं आता बलदेव ॲक्टिंग करत असतो. रागिणी खूप घाबरते. अभिजित तिच्या मागे चाकू घेऊन पळत असतो. रागिणी घाबरते आणि ती महाजन मॅन्शनमध्ये येते आणि आकाशकडे धावत जाते. आकाश म्हणतो, अगं आत्या काय झालं, कुठे गेली होतीस तू आणि तू इतकी घाबरली आहेस का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिणी म्हणत असते, अरे आकाश वाचव वाचव मला, तो माणूस तो अभिजित मला मारतोय, तो माणूस मला मारतोय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं तो का मारेल तुला, तो का मारतोय तुला, तो आपला अभिजित आहे ना, अभिजित तुला का मारेल? रागिणी म्हणते, नाही नाही तो आपला अभिजित नाही आहे, तो दुसराच कुणीतरी आहे, तो आपला अभिजित नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं आत्या असं काय करतेस, तो आपला अभिजितच आहे. तेव्हा रागिणी म्हणते, नाही रे, तो माझा खून करण्याचा प्रयत्न करतोय, तो आपला अभिजित नाही आहे, तो अभिजित असूच शकत नाही. तेव्हा आकाश म्हणतो, का पण तुला असं का वाटते तो आपला अभिजित नाही आहे? त्याने स्वतःला सिद्ध केले, तसे पुरावे दिलेत, तरीसुद्धा तू म्हणतेस की तो अभिजित नाही आहे म्हणून. तेव्हा रागिणी म्हणते, हो हो, कारण मला माहिती आहे तो अभिजित नाही आहे, कारण अभिजितला मी स्वतःच्या हाताने मारून टाकलं आहे, मी स्वतःच्या हाताने त्याचा गळा दाबून त्याचा खून केला आहे, मग तो अभिजित कसा काय असू शकतो? तेव्हा प्रेक्षकांनो जेव्हा इथे रागिणी स्वतःच्या तोंडून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देते ना, तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची आता जमीनच सरकते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की हो, मी मारले अभिजितला, मी त्याचा ह्या साडीच्या पदराने त्याचा गळा दाबून मी त्याचा खून केला आहे, मी त्याला संपवलं आहे. आणि जर माझ्यासमोर त्याचा मीच खून केला आहे, मग मी या माणसावरती कसा काय विश्वास ठेवू की हा माझा अभिजित आहे म्हणून? अभिजित मेला आहे, तो कधीच मेला आहे, मी मारलं आहे त्याला, मग हा माझा अभिजित कसा काय असू शकतो? तर प्रेक्षकांनो इथे आता रागिणीला जणू काही वेळ लागायची वेळ आलेली असते. रागिणी आता मंद झालेली असते. ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की तिने स्वतःच्या हाताने, तिने स्वतःच्या पदराने इथे अभिजितचा गळा दाबून त्याचा खून केलेला आहे. तेव्हा सगळ्यांना इथे खूप मोठा धक्का बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पौर्णिमा म्हणते, आई हे काय म्हणताय तुम्ही, अभिजित जिवंत आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही तो अभिजित नाही आहे, तो बलदेव दादा आहे. बलदेव दादा अगदी अभिजितसारखा हुबेहूब दिसणारा, आणि तो अभिजित नाहीच आहे. रागिणी आता बरोबर बोलत आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिणीने स्वतःच्या तोंडून तर कबुली दिलेलीच असते, पण त्याचबरोबर भूमीकडे जे आता फुटेज असतं ते ती टी व्ही स्क्रीनवरती लावते. आणि इथे आता ते पेन ड्राईव्ह टी व्हीला इथे अटॅच केल्यानंतर टी व्हीवरती आता सगळेजण बघतात की कशा पद्धतीने इथे रागिणीने अभिजितचा पदराने इथे गळा दाबून खून केला होता. हे सगळेजण आता टी व्हीवरती बघतात. तेव्हा पौर्णिमाला तर चक्करच येते. पौर्णिमाची अवस्था बिकट होते. आत्तापर्यंत पौर्णिमा आकाश आणि भूमीला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत होती आणि त्यामुळे ती किती वाईट वागते त्या दोघांशी ते तिला आता आठवतं. आणि पौर्णिमा येऊन आता रागिणीचं जोरदार थोबाडफोड त्याने म्हणते, या पैशासाठी, संपत्तीसाठी तुम्ही कितीतरी जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केली, कुणालाच तुम्ही सुखाने जगू दिलं नाही, पण पोटच्या पोरालासुद्धा सोडलं नाहीत, त्यालासुद्धा मारून टाकलं. इतक्या आंधळ्या झालात तुम्ही या संपत्तीसाठी. स्वतः जन्म दिलेल्या मुलालासुद्धा तुम्ही विसरलात. त्याचा गळा दाबून मारत असताना तुमचे हात कसे धजावले नाहीत हो? तुमची हिंमत कशी झाली पोटच्या मुलाला मारायची? असं इकडे आता पौर्णिमा तिला जाब विचारते. तिचं चांगलंच थोबाड फोडते. त्यानंतर प्रेक्षकांनो एवढ्यावरच थांबत नाही, तर इथे त्या नर्सचा नवरा तो संतोष तो सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो सुद्धा इथे पोलिसांच्या समोर कबुली देतो. आकाशने गायकवाड सरांना फोन केलेला असतो आणि टीमला घेऊन बोलावलेलं असतं
आणि रागिनीच्या विरोधामध्ये इथे आता तक्रार नोंदवलेली असते. तिच्यावरती खूप गुन्हे दाखल केलेले असतात. रागिनीच्या सांगण्यावरूनच इथे आकाशभूमीच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आलेले असतात. त्याचबरोबर क्षितिजा हिचा जन्म झाल्या तिला किडनॅप करण्यात आलेलं असतं. तिला भूमी आणि आकाशपासून दूर करण्यात आलेलं असतं. भूमीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, आकाशला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, अभिजितचा खून केलेला असतो, यशपाल काकांचा खून केलेला असतो, त्या नर्सचा खून केलेला असतो. आणि याची कबुली आता गायकवाड सरांच्या समोर त्या नर्सच्या नवऱ्याने दिलेली असते, त्या संतोषने दिलेली असते की हिने माझ्या बायकोला मारलं. क्षितिजाला गायब करण्यामागे रागिनी पटवर्धनचा हात होता. आम्हाला फक्त तिने पैसे दिले होते, पण हे सगळं कारस्थान रागिनी पटवर्धनचं होतं. हे आता स्वतः त्या नर्सच्या नवऱ्याने सुद्धा रागिनीच्या विरोधात साक्ष दिलेली असते. तर एका बाजूला आता रागिनीची कोंडी पूर्णपणेच केलेली असते. गायकवाड सरांच्या टीमने इथे आता दीपकला सुद्धा पकडलेलं असतं. दीपकला पकडल्यानंतर त्याने तर रागिनीने कशा पद्धतीने कारस्थानं केली ही सगळ्याची आता तिच्या गुन्ह्याची कबुली दीपकने दिलेली असते. रागिनी आता पूर्णपणे फसलेली असते. रागिनीची बोलती बंद झालेली असते. तेव्हा इथे आकाशचे डोळे उघडतात. रागिनीची रवानगी कायमस्वरूपी जेलमध्ये होते आणि तिला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आता सुनावलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता विषय येतो बलदेवचा. भूमी सांगते की हा बलदेव आहे, याने त्याच्या आईच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मला किडनॅप केलं होतं. जेव्हा मला कळलं की हा अभिजितसारखा दिसतो, तेव्हा इथे अभिजितच्या मृत्यूच्या मागे काय कारण आहे हे शोधून काढण्यासाठी मी इथे बलदेवला अभिजित म्हणून या घरामध्ये घेऊन आले. बलदेव दादा खूप चांगला माणूस आहे, कष्टकरी माणूस आहे. तो शिकलेला आहे, त्याला नोकरीची गरज होती, पण नोकरी मिळत नसल्यामुळे तो छोटी मोठी सगळी कामं करत होता. तेव्हा इथे आता भूमीने बलदेवचं सत्य आकाशला सांगितलेलं असतं. तेव्हा बलदेव म्हणतो, मला माफ करा, मी तुमच्या इथे खोटं बोलून राहत होतो, पण मला भूमीताईची मदत करायची होती. आणि रागिनी पटवर्धनची खरी कहाणी मला कळल्यानंतर, अभिजितचा खून रागिनी पटवर्धन हिनेच केला हे समजल्यानंतर त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून द्यायची होती. माफ करा, जर माझ्यामुळे कुणाला काही हर्ट झाला असेल तर मला माफ करा. तेव्हा इथे बलदेव आता जायला निघत असतो. तेव्हा आकाश म्हणतो, कुठेही जाऊ नकोस, मी तुला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या भावाचा दर्जा देतोय. जी नोकरी मी तुला दिली आहे ना, रागिनी आत्याची पोझिशन मी तुला दिली, तू तिथेच काम करायचं आणि इथे प्रामाणिकपणे तू तुझं काम कर, माझी काही हरकत नाही आहे, असं आकाश त्याला म्हणतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, रागिनी जेलमध्ये गेल्यानंतर तिच्या गुन्ह्याची तिला शिक्षा मिळाल्यानंतर इथे भूमी आणि आकाश क्षितिजाबरोबर आपल्या कुटुंबियांबरोबर इथे पुन्हा एकदा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतात. आकाश भूमीची माफी मागतो की तुझ्यावरती मी विश्वास नाही ठेवला, ही माझी खूप मोठी चूक झाली. आणि तो तिची माफी मागत आता पुन्हा माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही असं म्हणतो. आणि दोघेजण आपल्या सुखी संसाराला आनंदाने इथे सुरुवात करतात.